नमस्कार मंडळी. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हणाले होते की मी गावावरूनच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे. तर ही आहे आमची आंब्याची बाग आणि ते आंबे भरपूर लागलेले आहेत. काही आंबे कच्चे आहेत, आता थोडेसे पाड यायला लागला आहे. तर आज मी तुमच्याबरोबर आंब्याची अशी खास रेसिपी शेअर करणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं मी इथे आंबे घेतलेले आहेत. हे आंबे कच्चे आहेत, पण यामध्ये कोय तयार झालेली आहे. आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणीसुद्धा घेतलं आहे. त्यामध्ये आंबे घालायचे आहेत आणि आंबे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जो काही आंब्याला चिक वगैरे लागलेला असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे आपण जी काही रेसिपी करणार आहे त्यामध्ये कोणताही कडवटपणा येणार नाही. आता आंबे स्वच्छ झाले. आता एका चाकूच्या मदतीने त्याचं देठ आपल्याला कट करून घ्यायचं आहे. देठ कट करून झालं की आता एक पिलर घ्यायचा आणि पिलरच्या मदतीने आपल्याला आंब्याची साल काढून घ्यायची आहे. सर्व आंब्यांची साल अशाच पद्धतीने मी काढून घेतलेली आहे आणि आता हे तिन्ही सुद्धा आंबे साल काढून तयार झालेले आहेत. आता आपण चाकू घ्यायचा आहे आणि चाकूच्या मदतीने याचा साईडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता या आंब्यांमध्ये कोय तयार झालेले आहे, त्यामुळे आंबा मधोमध कट करता येत नाही, म्हणून मी साईडचे जे आंब्याचे पीसेस असतात ते कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला आंबा पुढे शिजवायचा आहे, त्यामुळे याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. बघा, इथे बघू शकता सर्व तुकडे मी बनवून घेतले. आता गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे. जाड बुडाची कढई घ्यायची आणि गॅस चालू करायचा आहे. नंतर यामध्ये आंब्याचे कट करून घेतलेले तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि अर्धाच ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण लावायचं आणि छान असं याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी 15-20 मिनिटात हे छान असं शिजतं. तुम्ही ते बघू शकता. इथं मी शिजले का हे चेक करते चाकूच्या मदतीने. अगदी परफेक्ट असा आंबा शिजलेला आहे, मऊसूत. तुम्ही कढईऐवजी कुकरमध्ये सुद्धा हा आंबा शिजवून घेऊ शकता. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण होतं ते मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि मगच या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे. आता झाकण लावायचं आणि मिक्सरला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये हे बॅटर पुन्हा एकदा घालून घ्यायचं आहे. सर्व बॅटर व्यवस्थित काढून घेतलं. आता यामध्ये 1 वाटी साखर मी घातलेली आहे. जितका आंबा आहे तितकीच आपल्याला साखर घालायची आहे. आंब्याचे तुकडे कट करून झाले की ते एका वाटीमध्ये घ्यायचे, किती आहेत चेक करायचं आणि तेवढ्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे किंवा त्यापेक्षा थोडी कमी घेतली तरी सुद्धा चालेल. आता साखर छान विरघळली आहे, छान अशी उकळी येत आहे. आता थोडंसं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये काही मसाले घालून घेऊ. तर पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा इथे मी पिंक सॉल्ट घातलेला आहे. आता हे सर्व काही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे. झाला की एक साधारण उकळी काढून घ्यायची. बॅटर थोडंसं घट्टसर वाटू लागलं की लगेचच गॅस बंद करायचा आहे. लिंबू यासाठी घातला आहे की जेणेकरून साखर क्रिस्टलाइज होणार नाही. आता इथे एका ताटीला तेल लावून घेतलेलं आहे आणि याचमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे. आपल्याला बॅटर हे गरम गरम असतानाच ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पसरलं जातं. जास्त घट्ट करू नका, नाहीतर ते व्यवस्थित पसरणार नाही. आता हे आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. तर मी अर्धा दिवस फॅनखाली आणि अर्धा दिवस उन्हामध्ये हे ठेवलं होतं. अगदी छान असं परफेक्ट सेट झालं आहे. आता चाकूच्या मदतीने अलगदसर याला काढून घ्यायचं आहे. अगदी इझिली ही आंबापोळी निघते. तुम्ही इथे बघू शकता, अगदी ट्रान्सपरंट अशी दिसते, अगदी परफेक्ट झालेली आहे. आता एका चॉपिंग बोर्डवरती याला ठेवून घेऊ आणि चाकूच्या मदतीने याला कट करून घेऊयात. कट करून झालं की याची आपल्याला स्ट्रिप्स बनवून घ्यायच्या आहेत. आता या स्ट्रिप्सचे आपण रोल बनवून घेणार आहोत आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो. तयार झाली कच्च्या आंब्याची आंबापोळी. करायला तर खूप सोपी आहे, मुलांना सुद्धा खूप आवडेल. माझ्या मुलीने तर एका दिवसामध्ये फस्त केली होती. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.